हॅलो एव्हरीवन. कॅलोरीमीटर या टॉपिकमध्ये मित्रांनो हा न्यूमेरिकल आहे. पेज नंबर 100वरती हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला सॉल्व केलेला आहे, परंतु टेक्स्टबुकमध्ये जे आहे निदान 2-3 स्टेपमध्येच हा सॉल्व केलेला आहे. ओके, तर हा क्वेश्चन आपण न्यूमेरिकल कशा पद्धतीनं डिटेलमध्ये तुम्हाला समजेल त्या आपण मित्रांनो या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर न्यूमेरिकल जर बघितलं तर खूप लेंदी आणि किचकट तुम्हाला मोठं दिसतंय. ठीक आहे, क्वेश्चन खूप मोठा आहे, परंतु समजून जर घेतला तर खूप सिंपल आहे. थोडंसं फक्त लॉजिक ठीक आहे या ठिकाणी समजून घ्यायचं मला काय काय होतं नेमकं यामध्ये. तर बघूया क्वेश्चन काय सांगतो आपल्याला. फर्स्ट आपण क्वेश्चन समजून घेऊया. ओके, बघा. सपोज मास ऑफ कॅलोरीमीटर इन वॉटर इन अँड हॉट ऑब्जेक्ट मेड अप ऑफ कॉपर विच इज पुट इन अ कॅलोरीमीटर आर द सेम. बघा, आपल्याला 3 ऑब्जेक्ट दिले, त्या 3 ऑब्जेक्टचं काय दिलं आहे, मास दिला आहे, आणि ते मास काय म्हणते सेम आहे. तर 3 ऑब्जेक्ट कोणकोणते आहेत तर बघा, तर पहिला आहे कॅलोरीमीटर, ठीक आहे, नंतर आहे ऑब्जेक्ट, ठीक आहे, नंतर आहे वॉटर, आणि तिसरा आहे ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट जो आहे, हा हॉट ऑब्जेक्ट जो आहे तो बनलेला आहे कॉपरने. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. 3 ऑब्जेक्ट आहेत, एक म्हणजे कॅलोरीमीटर, दुसरा वॉटर आणि तिसरा आहे कॉपर. हे 3 ऑब्जेक्ट आहेत. त्या 3 ऑब्जेक्टचं मास जे आहे हे काय सेम आहे. ओके, मास जे आहे ना हे काय मित्रांनो या ठिकाणी सेम आहे. ठीक आहे, बघा. देन काय म्हणतोय, द इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर अँड वॉटर इज 30 डिग्री सेल्सिअस. बघा, जे काही इनिशियल टेम्परेचर असेल कशाचं, कॅलोरीमीटरचं आणि वॉटरचं, हे किती आहे 30 डिग्री आहे. सारखा इनिशियल टेम्परेचर म्हणजे TI असतं. ठीक आहे, हे काय सेम आहे कशाचं, तर इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर इज इक्वल्स टू इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर. ठीक आहे, या दोघांचं काय सेम टेम्परेचर त्या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर बघा काय म्हणतोय, द स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर अँड वॉटर इज 0.09 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. बघा, त्याचबरोबर आपल्याला स्पेसिफिक हीट दिली आहे कशाची, कॉपरची म्हणजे हॉट ऑब्जेक्टची, आणि वॉटरची किती आहे 0.09, आणि 1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस ही स्पेसिफिक हीट आहे कशाची, कॅलोरीमीटरची. ओके, रिस्पेक्टिवली. देन फाईल द फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर. ठीक आहे, आपल्याला काय करायचं या ठिकाणी फायनल टेम्परेचर जे आहे, ओके, म्हणजे TF जे आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे, हा आपला होता क्वेश्चन. ओके, आता क्वेश्चन तुम्हाला निदान समजला असेल, तर या क्वेश्चनवरनंच आपल्याला गिवन डाटा काढायचा आहे. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप पाहा मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर आपल्या प्रथम आला असाल तर तुम्ही आत्ताच आपला यूट्यूब चॅनल जो आहे असलेला सबस्क्राईब बटन ते प्रेस करा. ओके, आणि हा जर व्हिडिओ मला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की तुम्ही शेअर करा. ओके, तर बघा गिवन काय लिहायचं आहे, तर गिवनमध्ये सांगितलं आपण मास ऑफ ऑब्जेक्ट. बघा या ठिकाणी ठीक आहे, MW म्हणजे काय मास ऑफ वॉटर, MO म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, MC म्हणजे काय आहे तर मास ऑफ कॅलोरीमीटर. तर या तिघांचं मास काय आपल्याकडे सेम आहे. तर मी गिवनमध्ये लिहिलं आहे मास ऑफ वॉटर इज इक्वल्स टू मास ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू मास ऑफ कॅलोरीमीटर इज इक्वल्स टू स्मॉल m. काय केलं आहे मी कन्सिडर केलं आहे सेम आहे म्हणून. ओके, त्यानंतर बघा काय म्हणतोय, द TI म्हणजे इनिशियल टेम्परेचर कोणाचं, तर इनिशियल टेम्परेचर ऑफ, बघा या ठिकाणी हायलाईट केलं आहे, कॅलोरीमीटर अँड वॉटर किती आहे 30 डिग्री आहे. तर इनिशियल टेम्परेचर इज इक्वल्स टू इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर आणि इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर हे किती आहे 30 डिग्री आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला अँड हॉट ऑब्जेक्ट टेम्परेचर दिला आहे 60 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर TO घेतला आहे, तर TO म्हणजे काय असतं हॉट ऑब्जेक्ट. ठीक आहे, TO म्हणजे काय असतं हॉट ऑब्जेक्ट. बघा, मास ऑफ वॉटर, मास ऑफ ऑब्जेक्ट आणि मास ऑफ कॅलोरीमीटर हे काय आपलं सेम आहे. ओके, त्याचं हायलाईट करूया आपण. ओके, त्यानंतर TI म्हणजेच कोण इनिशियल टेम्परेचर कोणाकोणाचं, तर टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर आणि टेम्परेचर ऑफ वॉटर हे किती आहे 30 डिग्री आहे सेम आहे, आणि ऑब्जेक्टचं टेम्परेचर हे किती आहे 60 डिग्री एवढं आहे. त्यानंतर बघा स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर हे आपल्याला दिले आहे 0.09 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, हे जे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे गिवन, हे पूर्ण आपण कशामधलं घेतलेलं आहे क्वेश्चनमध्ये घेतलं आहे. ठीक आहे, जे काही क्वेश्चनमध्ये दिलं आहे ते आपण ॲज इट इज या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, बघा समोर काय म्हणतंय, अँड स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर ही आपल्याला दिलेली आहे 1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस हे तुम्हाला पूर्ण काय दिलं मित्रांनो गिवन दिलेलं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे टू फाइंड फायनल टेम्परेचर. ओके, या ठिकाणी आपल्याला TF जे आहे हा आपल्याला काढायचा आहे. ओके, मग नंतर तुम्ही काय करणार तर फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आपल्याला. तर फॉर्म्युला बघा कुठला आहे QO, याला थोडं वर घेऊया. बघा स्टेप बाय स्टेप बघा मित्रांनो. बघा
क्यू ओ इज इक्वल्स टू क्यू डब्ल्यू प्लस क्यू सी. बघा हा फॉर्म्युला बघा. क्यू ओ म्हणजे काय? क्यू म्हणजे हीट असतं, हीट ऑफ ऑब्जेक्ट. तर हीट लॉस बाय ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलोरीमीटर. हा आपला फॉर्म्युला आहे. स्पेसिफिक हीटमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं, तुम्ही शिकला असाल. क्यू ओ म्हणजे काय? हीट ऑफ ऑब्जेक्ट. क्यू डब्ल्यू म्हणजे काय? हीट ऑफ वॉटर. आणि क्यू सी म्हणजे काय? हीट ऑफ कॅलोरीमीटर. म्हणजेच काय? हीट काय केली? लॉस केलं कोणी? ऑब्जेक्टने हीट जर लॉस केली तर हीट ऑब्जेक्ट लॉस इज इक्वल्स टू हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलोरीमीटर. हे काय असणार? सेम असणार आहे. ओके, तर तेच आपल्या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. आता ठिकाणी आपण फॉर्म्युला आपण यूज करूया. हीट इज इक्वल्स टू एम सी चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी. ठीक आहे, हा आपला काय फॉर्म्युला आहे. बस आता हा फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा. बघा, क्यू ओ म्हणजे काय? हीट लॉस बाय ऑब्जेक्ट. हीट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट अँड चेंज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट. तोच फॉर्म्युला आपण वॉटर करता लावणार. तर हीट गेन बाय वॉटर, क्यू डब्ल्यू म्हणजे काय? हीट गेन बाय वॉटर इज इक्वल्स टू मास ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. म्हणजे बघा, या ऑब्जेक्टनं जर हीट लॉस केली तर हीट कोण घेणार? वॉटर घेणार. तर वॉटरला काहीतरी मास असेल. ओके, वॉटरची काहीतरी स्पेसिफिक हीट असेल. ओके, जे आपल्याला दिली आहे बघा इथं, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आपल्याला आधी दिली आहे इथं. ओके, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इथे 0.09 दिली आहे. ठीक आहे, त्यानंतर चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. तर चेंज बघा, जेव्हा टेम्परेचर हॉट ऑब्जेक्ट टाकायच्या आधी वॉटरला काहीतरी टेम्परेचर असेल. जेव्हा ते हॉट ऑब्जेक्ट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल, आपण इन्सर्ट करू, तर त्यामध्ये वॉटरचं टेम्परेचर हे ऑब्वियसली वाढणार. ओके, तर त्या ठिकाणी काय असणार? चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर इज इक्वल टू टी एफ मायनस टी आय. ठीक आहे, जेव्हा हॉट ऑब्जेक्ट आपण डिझॉल्व्ह करू तर हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर एका वेळी डिक्रीज होईल. म्हणजे टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट मायनस फायनल टेम्परेचर. ठीक आहे, ठीक आहे, टी ओ मायनस टी एफ म्हणजे काय? टी ओ म्हणजे टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट आणि टी एफ म्हणजे काय? फायनल टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर या ठिकाणी फायनल टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट हे काय असेल? कमी असेल ॲज कम्पेअर टू द टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्टचं. त्यानंतर बघा, क्यू सी. क्यू सी म्हणजेच काय? हीट गेन बाय कॅलोरीमीटर इज इक्वल्स टू मास ऑफ कॅलोरीमीटर इंटू सी सी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर अँड डेल्टा टी सी म्हणजे काय? टेम्परेचर इन कॅलोरीमीटर. ठीक आहे, तर हे जे 3 फॉर्म्युले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि हे थर्ड, ह्या व्हॅल्यू आपण कुठे ठेवणार? या फॉर्ममध्ये ठेवणार. ठीक आहे, क्यू ओच्या ठिकाणी आपण एम ओ सी ओ डेल्टा टी ओ ठेवणार. क्यू डब्ल्यूच्या ठिकाणी एम डब्ल्यू सी डब्ल्यू टी डब्ल्यू ठेवणार. आणि क्यू सीच्या ठिकाणी एम सफिक्समध्ये सी 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 आणि टी सी ह्या व्हॅल्यू आपण ठेवणार. ठीक आहे, तर बघा नेक्स्टमध्ये आपण काय केलं? एम मास ऑफ ऑब्जेक्ट, स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट अँड चेंज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू मास ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. प्लस साईन आहे. ओके, या ठिकाणी बघा प्लस साईन आहे नाही तर मास ऑफ स्पेसिफिक हीट सी सी आणि चेंज इन टेम्परेचर. ओके, तर या ठिकाणी बघा, मास ऑफ ऑब्जेक्ट, मास ऑफ वॉटर आणि मास ऑफ कॅलोरीमीटर हे तिन्ही पण काय तर सेम आहे. ही आपली कंडिशन दिली आहे. ठीक आहे, तर सेम सेम म्हटल्यानंतर हे काय होईल? कॅन्सल होऊन जाईल किंवा कॉमन काढून घ्या त्या ठिकाणी. मग या ठिकाणी काय राहिलं आहे? स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट, त्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर आणि त्यांचं असणारं टेम्परेचर. बस याच व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे? पुट करायचं आहे. तर बघा, स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर हे आपल्याला दिली आहे. बघा बघा काय म्हणतोय? स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे कोण? कॉपर. आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर हे आपल्याला दिले आहे. तर हे किती आहे? 0.09 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस आहे. आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर ही 1 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, बस ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे आहे? पुट करायचे. तर मी व्हॅल्यू पुट करते. बघा, स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट 0.09 इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट. बघा, आता या ठिकाणी ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय होत आहे? चेंज होत आहे. ओके, ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय होतं या ठिकाणी? चेंज होत आहे. ओके, बघा काय म्हणतोय. बघा, चेंज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट करता बघा काय असते? चेंज इन टेम्परेचर ऑब्जेक्ट काय असते? टी ओ मायनस टी एफ. आता टी ओ जर बघितला तर टी ओ किती आपल्याला टोटल ऑफ ऑब्जेक्टचं जे टोटल टेम्परेचर आहे हे किती आहे? 60 आणि मायनस टी एफ. आपल्याला टी एफ काढायचा आहे, फायनल टेम्परेचर काढायचं आहे. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज इक्वल्स टू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 0.9 इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. तर बघा, आधी वॉटरचं टेम्परेचर हे किती होतं? 30 डिग्री होतं. म्हणजे 30 डिग्री जे आहे हे आपलं इनिशियल टेम्परेचर आहे. आता जेव्हा हॉट ऑब्जेक्ट आपण यामध्ये टाकू तर या वॉटरचं टेम्परेचर काय होईल? वाढेल. ओके ना,
तर हे काय होईल, TF मायनस TI होईल. TF मायनस TI म्हणजे काय, फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर मायनस इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर. तर फायनल टेम्परेचर काढायचं आहे, तर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर म्हणजे TF मायनस TI हे आपल्याला मिळेल. ठीक आहे, या ठिकाणी. ओके, त्यानंतर बघा प्लस मास कॉमन आहे, सी किती आहे, स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर तर 1 आहे, आणि चेंज इन टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर हे किती आहे, TF मायनस 30 म्हणजे वॉटरचं, आणि हे सेम होऊन जाईल. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. इथपर्यंत मित्रांनो सर्वांना क्लिअर असेल. मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट असेल तर व्हिडिओ रिवाईज करून बघा. ठीक आहे, थोडासा कन्फ्युजन पार्ट आहे या ठिकाणी. ठीक आहे, पण सोपं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सॉल्व करायचं आहे. आपण काय करूया, 0.9नी या 60 मायनस TFला काय करू, मल्टिप्लाय करून टाकू. यामध्ये पूर्ण बघा ब्रॅकेट आहे, त्याला मल्टिप्लाय करू. तर 0.09नं जर 6ला मल्टिप्लाय केलं तर इथं 5.4 येतं. ठीक आहे, तुम्ही करून बघा. त्यानंतर मायनस साईन आहे म्हणून मायनस दिलं, आणि 0.09नं TFला मल्टिप्लाय केलं तर 0.09 TF ही आपल्याला व्हॅल्यू मिळणार येतं. ठीक आहे, जी मी ॲज लिहिणार. सेम तेच कंडिशन इकडे करूया आपण. तर बघा 0.09 इंटू TF आहे, TF मायनस 30 आहे, आणि 1 इंटू TF मायनस 30 आहे. तर बघा या ठिकाणी TF कॉमन आहे. ठीक आहे, तर TF आपण कॉमन काढला. त्यानंतर बघा 0.09 आणि मदत काय प्लस प्लस 1 म्हणजे काय 1 प्लस 0.09 यांची जर सम केली आपण तर आपल्याला काय मिळेल, 1.09 मिळेल. काय मिळेल, 1.09 या ठिकाणी मिळेल. तर नेक्स्ट स्टेप बघा आपण काय करू, यांचा आपण मल्टिप्लाय केला तर 5.4 मायनस 0.09 मिळलं. TF इज इक्वल्स टू TF मायनस 30 आपण कॉमन काढला आणि यांची सम केली तर 1.09 एवढा आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता आपल्याला काय करतील बघा, जसं आपण या 0.9 याला मल्टिप्लाय केलं त्याच पद्धतीनं 1.09नी काय करू, या TF मायनस 30ला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, तर 5.4 मायनस 0.09 ही व्हॅल्यू ॲज इज ठेवू आपण, आणि जेव्हा 1.09 याला मल्टिप्लाय केलं 30ला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, TF 1.09 TF राहील. ठीक आहे, इथं काय राहणार, TF राहणार 1.09 TF मायनस 30 इंटू 1.09 जर मल्टिप्लाय केलं तर हे 32.7 तुम्हाला मिळणार. ओके, याला आपण साईडला घेतोय मी TF. ठीक आहे, राहणार असतो. बघा त्यानंतर आपण काय करूया, हा मायनस 72 आहे याला आपण इकडे आणूया, आणि हा मायनस 0.09 नाही याला आपण इकडे घेऊन जाऊया. तर हे काय होईल बघा, 5.4 प्लस 32.7 म्हणजे जर सम केली तुम्हाला तर 38.1 मिळेल. 38.1 मिळेल. ओके, आणि हा जो 0.09 हा इकडे मायनस होता, इकडे नंतर काय होईल तो प्लसमध्ये जाईल. म्हणजे ऑलरेडी इथं काय 1.09 तो आल्यानंतर मायनसचा प्लस होईल आणि 0.09 मिळेल इंटू TF राहील. ओके, यांची जर तुम्ही सम केली 1.09 प्लस 0.09 हे तुम्हाला मिळेल 1.18 TF. 1.18 TF म्हणजे काय, फायनल टेम्परेचर, आणि यांची सम केली तर किती 38.1 आलेला आहे. ओके, आपल्याला TF काढायचा आहे तर हा 1.18 मल्टिप्लायला आहे, इकडे काय होईल तो डिवाईडला जाईल म्हणजे 38.1 अपॉन 1.18. तर आपण काय करूया, आता पॉईंट जर शिफ्ट केला आपण बघा, एक पॉईंट खाली आपण 2 पॉईंट शिफ्ट केले तर हे होईल 18. पॉईंट काढल्यानंतर 18 होऊन जाईल, आणि वरती एक खालचे 2 पॉईंट शिफ्ट केले म्हणजे वरती 2 शून्य द्यावं लागेल, पण वरसुद्धा एक पॉईंट आहे तर एक पॉईंट शिफ्ट होईल आणि आपल्याला शून्य द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हा काय होईल 3810 होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे 3810. ठीक आहे, बघा खाली किती आहे 1.89 आणि वरती 38.8 आहे. ठीक आहे, किंवा 1 आहे सॉरी. ठीक आहे, कोण आहे 1 आहे. तर आपण इथं किती पॉईंट नंतर किती नंबर्स आहेत 2 काढलेत, तर वरती आपल्याला 2 शून्य द्यावं लागेल म्हणजे हा होईल 118, आणि वरती किती आहे 38. यामध्ये तुझा पॉईंट आहे तर आपण याला पॉईंट काढला तर 1 झाला, पण खाली 2 पॉईंट होते आपलं तर 1 शून्य आपल्याला द्यावं लागेल. ओके, आणि जेव्हा तुम्ही 3810ला 118नी जेव्हा डिवाईड करणार तर तुम्हाला ॲन्सर मिळेल त्या ठिकाणी 32.28 डिग्री सेल्सिअस, आणि हे तुमचं काय असेल फायनल टेम्परेचर. ते असं 2.8 समथिंग काहीतरी असेल, तर फायनल टेम्परेचर जे असणार ते काय असणार 32.29 डिग्री सेल्सिअस हे तुमचं असणार फायनल टेम्परेचर मित्रांनो. ठीक आहे, तर हे होतं आपलं एक्झाम्पल न्यूमेरिकल. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे हा नक्कीच तुम्हाला क्लिअर झाला असेल, समजला असेल. तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओ जो आहे हा थोडासा पॉज करून जे आहे तुम्ही नक्की रिवाईज करून परत त्या ठिकाणी जो आहे हा तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो. तुम्हाला यामध्ये कुठलाच डाऊट जो आहे हा राहणार नाही. ठीक आहे, बुक्समध्ये थोडंसं डिफिकल्ट दिलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपला चॅनल जो आहे
तुम्ही फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या मित्रांनासुद्धा